पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गाडी पुढे सरकली, आनंदाने नाचायला लागली, ती गाडी बंद पडली। 25 वर्षाचा आनंद आहे तो, संसळून बाहेर येणारच की। हो खरंय। आणखीन एक गोष्ट मला आज कळली, दुसऱ्याला आनंद दिल्यानंतर आपल्याला स्वतःला त्याच्यापेक्षाही जास्त आनंद मिळतो। बरं चला आपण तुमची सगळ्यांची प्रगती जाणून घेऊया। कोण कोण काय काय आपापली स्वप्न जोपासतंय, त्यासाठी काय काय करते सांगा बघू। दादा, ते आपण त्या दिवशी बोललो फॅशन डिझायनिंगच्या कोर्स बद्दल, त्यासाठी मी ऑनलाईन ऍडमिशन घेतली आणि मला अहुजा मॅडम कडे इंटर्नशिप पण मिळाली आहे। म्हणजे नेमकं काय करतेस? म्हणजे मी कोर्स करता करता कपडे डिझाईन करायचं काम पण करणार आहे। वाह, उत्तम। दादा मामा, हे पहा। हे काय? दादा मामा, मी माझा नवीन मोबाईल विकला आणि हा जुना घेतला। मोबाईल घेऊन सुद्धा 2000 रुपये उरलेत। आता या दोनाचे 4000 कसे होतील त्याचा विचार कर। तर आता कोण राहिले अजून? रेणुका ते राहिलेत। दादा मी। अरे वाह, सादर आहे ही सुपर डिलिशियस डिश। काय पदार्थ आहे हा? महाराष्ट्रात आणि नॉर्थ ईस्ट मध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांना वापरून ही डिलिशियस डिश तयार केली आहे। घ्या ना दादा। हे टूथपिक आहे, ह्याने पण घेऊ शकता आणि हाताने पण घेऊ शकता। ह्यात डिप करून कसं आहे दादा? अप्रतिम। हो? तुम्ही पण घ्या। वाह, रेणुका ताई, खरंच मस्त झाले। दादा, मी आम्हा बायकांचा विचार केला म्हणून फक्त पदार्थाला नाही, आमच्या जगण्याला चव आली। खरंय, अगदी खरंय। इतकं बेचव आयुष्य जगत होतं ना, नाही म्हणजे खरंच छान वाटतंय। ठीक आहे। दादानी घरातल्या सगळ्या बायकांना इच्छा विचारली। मला विचारली असती ना तर मी चेहऱ्यावर हसू ठेवलं असतं आणि मनातल्या मनात माझी इच्छा बोलली असती। मी म्हटलं असतं की मला या घरातली एकी संपवायची आहे, या घरातल्या सुखाला गल बोट लावायचंय। पण ठीक आहे, मला इच्छा विचारली नसली ना तरी माझी इच्छा मी पूर्ण करणार। मी फक्त वाट बघते रेणुकाच्या लग्नाची। अंबिका, रेणुकाच्या लग्नासाठी तूच जास्त उत्सुक वाटतेस। उत्सुक नाही, उतावीळ झाले हे मी। पण त्यांची गाडी पुढे सरकतच नाहीये। रेणुकाच्या लग्नाची तारीख हे लोक काढतच नाहीयेत। अगं पण आत्या म्हणून तुझी काही जबाबदारी आहे की नाही? हा? भाऊ, बटाटे कसे दिले हो? तुम्ही रेणुकाच्या आत्या ना? अगो बाई, बेची आहे तुम्ही? तुम्ही इथे कसं काय? अहो, आम्ही इथेच राहतो, तुम्ही इतक्या लांब आलात। अहो, विठ्ठल मंदिरात आले होते हो जरा, म्हटलं येता येता भाजी घ्यावी म्हणून आले। या ना मग आमच्या घरी, इथून 5 मिनिटावरती घर आहे आमचं। हो का? नाही नको, राहू दे। म्हणजे आले असते मी, पण कसं आहे लग्नाआधी जावयाच्या घरी जाणं बरं दिसत नाही ना। त्यापेक्षा तुम्ही एक काम करता का, तुम्ही लग्नाची तारीख लवकरात लवकर काढा, म्हणजे कसं मला पण येता येईल। आम्ही केव्हापासूनच तयार आहोत, तुमच्याकडूनच लग्नाची तारीख काढायला फोन येत नाहीये। काय सांगताय? आणि आम्ही तुमच्या फोनची वाट बघतोय, गंमतच आहे नाही त्या ताई। एक सांगू का,
आपल्या दोघींची ना गट्टी अगदी मस्त जमेल. हो हो. पण आता तुम्ही काय करा, घरी जा आणि पहिलं वेदच्या वडिलांना सांगा दादाला फोन करायला लग्नाची तारीख काढण्यासाठी. हो, आता घरी गेले ना पहिलं काम हेच करते. नक्की करा. आलेच हा? हो हो, या ना. तुम्हाला कुठे सोडू? मी 4 व्हीलर आणली. नाही, नको नको, माझी 4 व्हीलर आहे ना तिथे पार्क केली आहे बघा. हो बरं, येऊ मी? तुम्ही पण येताय? नाही, माझ्या घरी. हा, या या. रिक्षा. चला चहा घ्या, थोडा थोडा चहाचा ब्रेक झालेला आहे. तुम्ही गेलात? हो मग म्हणजे काय, अरे मस्त अशी विलायची टाकली आहे आणि ते हे पण टाकले, ते पांढरं पांढरं काय असतं ते पांढरं मीठ सारंग. अरे चहात कधी कुणी मीठ टाकलंय का? ते पांढरं नाही का रे, असं टणक टणक असतं ते, असं सुंठ. बरोबर दादा, बरोबर, अगदी सुंठ टाकली चहात. आला वास आला. एक सेकंद. हा, हॅलो, बोला देशमुख साहेब. नाही, डायरेक्ट विषयावरच येतो. लग्नाची तारीख ठरवायला उद्या तुम्हाला आमच्या घरी यायचंय. उद्या येऊ? हा, जावयाचं घर बघायला पाहिजे ना. ते बरोबर आहे. ठीक आहे, येतो मी उद्या. मग उद्या आपण तारीख पण ठरवू आणि बाकी सगळ्याच गोष्टी ठरवून टाकू. हो, ऐका ना, हॅलो हॅलो, हा रावसाहेब, 1 मिनिट. त्यांच्याकडच्या सगळ्यांना बोलवा आणि त्यांची जी बहीण आहे ना तिला पण बोलवा. तिचं आणि माझं फार छान जुळतो. हे बोलू? बोला ना. हे बघा रावसाहेब, येताना तुमच्या घरच्यांना सगळ्यांना घेऊन या, असं आमच्या हिचं म्हणणं आहे. हो हो, सगळ्यांना घेऊन येतो. आणि हा, तुमच्या बहिणीला पण घेऊन या, असंही हिचं म्हणणं आहे. नाही म्हणजे त्या सासरी गेल्या असतील तर त्यांना बोलून घ्यावं लागेल ना, म्हणून म्हटलं. हा, ठीक आहे ठीक आहे, आम्ही उद्या येतो. दादा, वेदच्या घरून फोन होता का? हा, उद्याच आपल्याला सर्वांना बोलवलंय त्यांनी. लग्नाची तारीख आणि बाकी सगळ्या गोष्टी नक्की काय. हो का? अरे वा. पण सोबत येताना अंबिकाला पण घेऊन या असा आग्रह केलाय. नमस्कार. या रावसाहेब, या. नमस्कार. या, बसा. कशा आहात? या या या. शेवटी आपल्याला आत्ता योग आला. हा, हो ना. बाकी घर खूप छान आहे. धन्यवाद. तशी आमची 2 घरं आहेत. नाही म्हणजे आत्याचं घर आहे ते पण आम्हीच बघतो, तेव्हा महिन्यात काही दिवस इकडे आणि काही दिवस तिकडे. त्यामुळे लग्न झाल्यानंतर पुढचे काही महिने आम्ही तिकडच्या घरी असणार आहोत. म्हणजे आमच्या मुलीला एकावर एक फ्री संसार मिळाला तर. रावसाहेब, आमच्या गुरुजींनी 3 तारखा काढून दिलेल्या आहेत. अहो, चहा नाश्त्याचं तरी होऊ दे ना आधी. रेणुका, चल. ते हिला कुठे घेऊन चाललंय? रेणुका कशाला? अहो, किचन मध्ये. आम्हा माय लेकींना एकमेकींची सवय पण व्हायला हवी ना. ती सवय नंतरही होईल. आता तुम्ही दोघींनी जायची काही गरज नाही. मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये स्त्रियांनीच का स्वयंपाक करायचा? रावसाहेब, काय म्हणताय काय? काय नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यांनाही वाटत असेल ना की आपण इथे शांतपणे बसावं, सगळ्यांच्या बरोबर गप्पा माराव्यात आणि आयतं कोणीतरी आमच्या हातामध्ये चहा, कॉफी, पोहे वगैरे आणून द्यावे.
तुम्हाला काय म्हणायचं नक्की मला काही समजत नाही. अहो काय नाही, मला एवढंच म्हणायचंय की तुमचा वेद आहे ना हा फार पुढारलेल्या विचारांचा आहे. त्याचे विचार खूप छान आहेत. कित्येक वेळा तो आमच्याशी गप्पा मारताना हे बोललेला आहे. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कर्ता आहे तो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी बनवावे होय. त्यांनी तसं वचन दिलंय रेणुकाला की प्रत्येक काम आपण दोघांनी वाटून घेऊ. मग मी तेच बघतोय की खरंच तो त्या वचनाला पूरक वागतोय की नाही. काय बोलताय तुम्ही कळत नाहीये. अहो गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे तुम्ही जशी हिची परीक्षा घेतली तसं आम्ही बघू इच्छितो की वेदनी जे काही हिला वचन दिलंय की सगळी कामं आपण वाटून घेऊ ते खरंच त्या वचनाशी तो कटिबद्ध आहे की नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही वर परीक्षा घेताय का? हरकत आहे, तुला नाही ना प्रॉब्लेम? रावसाहेब, तुमचा हा विनोदी स्वभाव माहिती नव्हता. फार गमती जमती करताय. नाही पण दुर्दैवाने ही गंमत नाहीये. मी मनापासून बोलतोय. साधारणपणे काय होतं, लग्नानंतर सासू आणि सून यांच्यामध्ये फार छान मैत्रीपूर्ण नातं तयार होतं. पण तसं सासरा आणि जावई यांच्यामध्ये होत नाही. याचं एक फार महत्वाचं कारण असं आहे की सासऱ्याला असं वाटत असतं की आपली मुलगी आपण त्या जावयाला दिली आहे, तिला कसलाही त्रास त्यांनी देऊ नये. म्हणून तो बिचारा जास्तीत जास्त आदराने त्याच्याशी वागत राहतो, बोलत राहतो. तर या भानगडीमध्ये ते मैत्रीपूर्ण नातं कुठेतरी हरवून बसतं. पण तुमच्या वेदच्या बाबतीमध्ये असं घडलं नाही, कारण वेद आधीपासून आमच्या घरी येत होता. त्यामुळे आमच्यामध्ये एक छान अशी मैत्री झालेली. आणि त्या मैत्रीच्या अधिकाराने मी त्याला सांगितलं की तू पोहे बनव. काय रे बाबा, काही चुकीचं नाही ना बोललो मी? नाही नाही दादा, तुम्ही बरोबरच बोलताय. आमच्या वेदला पण ना मस्करी करायची खूप सवय आहे. आई, मी मस्करी नाही करत आहे. म्हणजे प्लीज तुम्ही तशा अर्थाने घेऊ नका. मी रेणुकाला शब्द दिला. आणि मी जो शब्द दिलाय तो मी पूर्ण करणार. त्यामुळे आज मी स्वतः चहा आणि पोहे बनवणार. मी आलो. थांब वेद, मी पण येते तुझ्या बरोबर. हो बहिणी, तुम्ही थांबा. आपण ते मुहूर्त आणि बाकी सगळ्या गोष्टी बोलून घेऊया. अहो, तुम्ही कुठे निघालात? जे काय करायचं ते तिला करू दे की एकटीला. तुम्ही बसा इथे, आपण गप्पा मारूया. हे काय घडतंय? जे काही घडतंय ना ते अतिशय छान घडतंय. माझ्या आनंदाच्या उकळ्या मी दाखवू पण शकत नाही. आई, डोंट वरी. हे बघ, किचन मध्ये कुठे काय ठेवले ते मला व्यवस्थित माहिती आहे आता. अरे बाबा, पण तुला पोहे बनवता येतात ना? तेच तर. अहो, त्याला जमणारच नाहीये. बाबा, तसंही आम्ही दोघांनी घरातली सगळी कामं वाटून घ्यायचं ठरवलंच आहे. तर मी आता जाते वेद बरोबर. आणि आई, तुम्ही काळजी नका करू. मी अशीच कायम वेदची साथ देईन. रावसाहेब, तुमच्याही घरात बायकांची कामं अशी पुरुष करतात? हा, म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारला असतात तर नाही उत्तर असतं. पण आता आम्ही सुरू केलंय. विश्वासराव,
आपण व्यवसायामध्ये कितीही हुशार असलो याचा अर्थ असा होत नाही की आपण वैचारिक दृष्ट्या सुद्धा समृद्ध झालेले आहोत. काय इतकी वर्ष जे आपण स्त्रियांना एका चौकटीमध्ये बांधून ठेवलंय त्याचं कुठेतरी पापक्षालन करतोय असं म्हटलं तरी चालेल. रेणुका खरंच थँक्यू, तू आता आलीस. मला एकट्याला जमणार नव्हतं हे. हॅलो, सगळं तुलाच करायचंय. मी फक्त तुझी मदत करते हे दाखवायला तुझ्यासोबत आले. आणि पोह्यासाठी आवश्यक त्या गोष्टी म्हणजे ते शोधण्यापासून ते करण्यापर्यंत सगळं तुलाच बघायचं. मी फक्त पोह्यांसोबत काय घडणार आहे ना ते बघणार. ऑल द बेस्ट. छान. हा म्हणजे तुम्ही बाप लेकींनी ठरवलंय की माझी वरपरीक्षाच पाहिजे आज, हो ना? एक मिनिट, पण हा एक युनिक रेकॉर्ड असेल ना माझ्या नावावर, कारण अशी भारतात वरपरीक्षा देणारा मी एकटाच असणार आहे. रे कमाल आहे. ये तुझा वेगळाच आनंद आहे रे. एनिवेज, कृपया आपण तोंड चालवणं बंद करून हात चालवावा. हो, पोहे बनवायला पोहे लागतील. हा, येस, पोहे सापडलेत. या. बाय द वे, काही मदत लागणार असेल तर सांग. ऍक्च्युली मला मग तुझी नाही, करणारच नाहीये, आपलं सहजच. नाही म्हणजे अधे-मध्ये सांगेन रे, पण मेहनत तर तुलाच करायची आहे ना. दिसतंय. हा काय रे काय? नाही, मला चांगलंच दिसतंय की तू ना तुझ्या अशा नसानसांमध्ये रावसाहेब नगरकर दडलेत. अरे काय करतोय? हसतेस काय? सावध राहायला पाहिजे ना. थांब, मी हेल्प करते. दे इकडे. नाही, काही गरज नाही. मी समर्थ आहे चांगलाच. ए समर्थ माणसा, तू ज्या प्रकारे हे सगळं टाकतोयस ना त्याच्यावरून मला तरी असं वाटतंय की अनर्थ होणार. दे इकडे. रेणुका, मी बरोबर दाखवत नसलो ना तरी मला खरंच आतून इच्छा आहे का तू मदत करावीस. मला नाही जमत आहे. नाही रावसाहेब, तुम्ही तुमच्या घरातले नियम बदलले असतील, पण आमच्या घरात जे नियम आहेत ते तसेच राहणार आहेत. आणि रेणुका लग्न झाल्यानंतर इथंच येणार आहे. मग कसं करायचं? अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुमच्या घरातले नियम बदला असं मी अजिबात सांगणार नाही. आपण बदलण्याचा पुनर्विचार करायला काय हरकत. तुम्हाला सांगतो विश्वासराव, मी पण तुमच्यासारखाच होतो. तुमच्यापेक्षा जास्त कर्मठ, जुनाट विचारांचा. म्हणजे स्त्रियांनी हे करता कामा नये, ते करता कामा नये अशा विचारांचा होतो. पण या मुक्तानी मला बदललं. पुनर्विचार करायला भाग पाडलं. आपण आपले विचार बदलल्यामुळं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो आपण. हे मला मुक्तानी शिकवलं. स्वातंत्र्य म्हणजे काय होतं? एखादा देश स्वतंत्र होतो असं नसतं. माणूस आपले जुनाट विचार सोडून नवीन विचार अंगीकारतो, तेही एक प्रकारचं स्वातंत्र्यच असतं. ती एक प्रकारची क्रांतीच असते. आपला जन्म फक्त एकदा नाही होत. जेव्हा जेव्हा अशी वैचारिक क्रांती आपल्या आयुष्यामध्ये घडते, आपली मानसिकता जेव्हा आपण बदलतो, त्या प्रत्येक वेळेला आपला एक पुनर्जन्म होत असतो. ही वेळ जशी सरत जाईल तशी पुढची पिढी याच्यामध्ये आणखीन बदल घडवून आणतीलच. ही प्रोसेस आहे, ही चालूच राहणार. तर तुम्ही पुनर्विचार करायला काही हरकत नाही. हा बदल तुमच्यात खरंच मुक्ताने केलाय? 100% मुक्ताने.
पण मी काय म्हणते, घरी सगळ्या सुखसोयी असताना, पैसा अडका असताना मुक्ताला असं का करावंसं वाटलं असेल? म्हणजे बायकांनी घर सांभाळलं आणि पुरुषांनी बाहेरची कामं सांभाळली की घरात समतोल राखला जातो. आणि म्हणूनच मला असं वाटतं, सॉरी हा, माफ करा, पण मला या सगळ्याविषयी खूप कुतूहल वाटतंय आणि म्हणून मी सगळं बोलतीये. आणि मुक्ताने या प्रश्नाचं उत्तर दिलं तर एक बाई म्हणून तिचा दृष्टिकोन मला समजेल. हा बरोबर आहे.